अध्यक्ष महोदय, सर्वप्रथम मी स्वर्गीय शरद जोशी यांना श्रद्धांजली अर्पण करतो। अध्यक्ष महोदय, त्यांनी भीतीवर लिहिलेलं एक वाक्य अजूनही मनात आम्ही अध्यक्ष महोदय कोरतोय। अध्यक्ष महोदय, भीक नको पण रास्त भाव द्या ही मागणी अजूनही पूर्ण झाली नाही। अध्यक्ष महोदय, आम्ही पाहतोय का एक काळ असा होता का आम्ही अमेरिकेतून मिलो गहू आणायचो। अध्यक्ष महोदय, या देशातला आमचा माणसं हे उपाशी मरू नये, भूकबळीनं मरू नये म्हणून आम्ही विदेशातून आम्ही गहू आणायचो। अध्यक्ष महोदय, आणि आज आम्ही पाहतोय का आम्ही गव्हानं धान्यानं संपन्न झालोय। अध्यक्ष महोदय, आणि असं असताना सुद्धा आपण पाहतोय अध्यक्ष महोदय, शेतकऱ्यांच्या मात्र माणसं वाचली पण शेतकरी आत्महत्या करायला लागल्या। भुकेमुळे आम्ही पाहतोय जगातले देशातले माणसं मरत होते, पण शेतकऱ्यांना एका दाण्याचे 100 दाणे करण्याची ताकद ठेवली आणि त्या शेतकऱ्याला आता मरावं लागतं, ही अत्यंत वाईट गोष्ट आहे। अध्यक्ष महोदय, मी 10 वर्षापासून निपक्षपणे या सभागृहाला पाहतोय। अध्यक्ष महोदय, जेव्हा सत्ता नसतं तेव्हा शेतकरी आठवतोय आणि सत्ता असली तर कर्मचारी व्यापाराच्या गोष्टी इथं होते। अध्यक्ष महोदय, अध्यक्ष आम्ही पाहतोय का ही बाब खऱ्या अर्थानं मी पाहतोय लक्षात येते। अध्यक्ष महोदय, मी मुख्यमंत्र्याचं खास करून आभार मानन का आपण एक 7व्या माळ्यावर सहाय्यता निधी कक्ष उभा केला। मी हे स्वतः अनुभवतोय। अध्यक्ष महोदय, आपण त्या सहाय्यता निधी कक्षाच्या माध्यमातून किमान 100 आत्महत्या थांबल्या असन। आम्ही पाहतोय पैसा नाही म्हणून त्याचं ऑपरेशन थांबलं, असं ह्या महाराष्ट्रात एका वर्षात होत नाही, याचा खास करून आपला आभार मानतो, धन्यवाद देतोय। अध्यक्ष महोदय, हे सगळं होत असताना आखरी आम्ही अनेक लागण तितक्या योजना आणत असताना माझा स्वामीनाथन आयोग आपण कधी मान्य करणार, तुम्ही केंद्राकडे जाणार का नाही जाणार हे एकदा स्पष्ट झालं पाहिजे। तुम्ही 6000 रुपये क्विंटलचे भाव मागितले होते मुख्यमंत्री महोदय, त्याबाबत आपण खुलासा केला पाहिजे। आपण असा खुलासा करणार, मला माहित आहे का जगात भाव पडले आणि म्हणून इथं भाव पडले असं म्हणत असाल तर जगात जे शेतकऱ्याला सबसिडी देतं ते इथं का भेटत नाही। अध्यक्ष महोदय, अशा प्रकारचं हलकवणीचं उत्तर देण्याचा काही अर्थ उरणार नाही। पीक कर्जाबाबत आम्ही सांगतोय अध्यक्ष महोदय का आपण पुनर्गठन केलं आणि पुनर्गठन केल्यावर ज्या शेतकऱ्यांना कर्ज भरलं नाही त्याचं व्याज किमान माफ झालं पाहिजे, त्याला दीर्घ मुदतीचं कर्ज दिलं पाहिजे। तुम्ही कर्जमाफी द्या, नोका देऊ तो नंतरचा भाग आहे, परंतु पुनर्गठनामधला जो काही शेतकरी कर्ज भरू शकला नाही त्याचं व्याज जरी माफ केलं आणि दीर्घ मुदतीचं कर्ज दिलं अध्यक्ष महोदय, 50% शेतकरी हा बँकेच्या बाहेर गेला। अध्यक्ष महोदय, हे काँग्रेसचं पाप आहे का आपलं पुण्य आहे मला माहित नाही, परंतु हे नक्की माहित आहे का आपण पाहतो का जो बाहेर गेलेला शेतकरी या बँकेचा त्याला अंदर आणण्याचं या निमित्तातून आपण करावं। दुसरं अध्यक्ष महोदय, पीक विमा योजना ही गावापुरती मर्यादित करावी, मंडलापुरती करू नये। ते जरी एक केलं तर एक संरक्षण शेतकऱ्याला भेटल्याशिवाय राहणार नाही। संत्र्याच्या बाबतीत अध्यक्ष महोदय, आपण प्रकल्प जेव्हा उभे कराल तेव्हा करा, परंतु वाहतुकीचा खर्च, राज्यभरात मार्केटिंगची व्यवस्था जर आपण केली आणि वाहतुकीचा खर्च जर 100% संत्रा उत्पादक शेतकऱ्याला दिला तर तो स्वतः विकून संत्रा विकू शकतं, तो सडू देणार नाही आपल्या शेतात संत्रा, एवढी ताकद त्याच्या मनगडात आहे। तुम्ही थोडासा हातभार द्या, वाहतुकीचा खर्च किमान जरी उचलला तरी माझ्या शेतकऱ्याच्या संत्रा उत्पादक शेतकऱ्याला फायदा होईल। अध्यक्ष महोदय, आपण पाहतोय का एक शाहूकारी कायदा आपण आणला 2014 मध्ये, तो लागू केला, पण याचा आपण पाहतो का याच्यात काही दुरुस्त्या महत्वाच्या, त्या दुरुस्त्या तातडीनं आणल्याशिवाय शाहूकार जे ऐवज शाहूकार आहे, आमच्या इथं काँग्रेसचा जिल्ह्याचा अध्यक्ष शाहूकारी करतो। अध्यक्ष महोदय, एका इकडे कर्ज माफ करा असं म्हणतोय, पण काँग्रेसचा जिल्ह्याचा अध्यक्ष जो आहे तोच ऐवज शाहूकाराच्या जाळ्यात फसला आहे। म्हणजे अशी अवस्था आहे एकंदरीत, बोंबामाराच्या वेगळं आणि कराचं वेगळं, अशा प्रकारची अवस्था। तो कुठल्या पक्षाचा आहे हा मुद्दा नाही, अर्थ सावकार आहे एवढं म्हणा। अध्यक्ष महोदय, मी सांगलं तर बबलू देशमुख नावाचा जिल्हा परिषदचे अध्यक्ष होते, ते काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष आहे आणि त्यांचा शाहूकारकीचा व्यवहार आहे, त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले। लायसन आहे ना, लायसन नाही आहे, बगैर लायसनची शेती हडपली। अध्यक्ष तो सावकार तक्रार निकाली काढण्याची कालमर्यादा जे तुम्ही दिली आहे ऐवज शाहूकारकीमध्ये ती वाढवून दिली, त्याची मर्यादा निश्चित केली पाहिजे। दुसरं अध्यक्ष महोदय, तिसऱ्या व्यक्तीनं खरेदी केलेलं असतं वावर, ते नेमकं कोणाला द्यावं ते आपण निश्चित केलं नाही, आणि जे पूर्व प्रभावित आहे किती वर्षाचा शाहूकारकीचे प्रकरण आहे त्याचा कालावधी आपण ठरवला नाही, तो ठरवणं गरजेचं आहे। आणि स्वामीनाथन आयोगाने दुष्काळ अमरावती जिल्हा आपण जाहीर केला नाही। अध्यक्ष महोदय, आमची आणेवारी 50%च्या आत गेली, आम्ही भालापुराने मोर्चा काढला अध्यक्ष महोदय, परंतु आपण अजूनही दुष्काळ जाहीर केला नाही। दुष्काळ जाहीर केला नाही तर वसुली बँकेची थांबणार नाही, हे बँकेची वसुली थांबासाठी तातडीनं दुष्काळ आपण जाहीर करावा, हे अपेक्षा काय आपण मुख्यमंत्री महोदय या विदर्भातले आहे, निश्चितच गाडगेबाबाचा संत तुकडोजी महाराजांचा विचारानं चालणारे आपण आहात,
पण एकदा निश्चित झालं पाहिजे, कोण भाजपचं, कोण काँग्रेसचं, कोण सेनेचा हा विषय महत्वाचा नाही. मी शेतकऱ्याचा आहो, एका दाण्याचे 100 दाणे पिकवणाऱ्याची औलाद आहो. म्हणून एक कामचा विचार, पेरणी ते कापणीपर्यंत सगळी कामं एमआरएचएस मध्ये व्हावं. तुम्ही भाव देऊ शकत नाही, काळ्या दगडावर चिरायचं आहे. काँग्रेसवाले असू दे का भाजपवाले असू दे का शिवसेनेवाले असू दे, पण उत्पादन खर्च कमी करण्याची ताकद पेरणी ते कापणी या मागणीत आहे. त्यासाठी आपण रेटून धरावं. किमान या 5 वर्षात एवढं जरी झालं तर या सभागृहात नाचल्याशिवाय राहणार नाही, तुमच्या नावाचा जयघोष केल्याशिवाय राहणार नाही अध्यक्ष महोदय, अशी विनंती करतो आणि हे 2 शब्द संपवतो.